वेड भाग 6. साई, तू वेड्यासारखं काहीही करणार नाहीस हा. मी तुझ्यासाठी लगेच पुण्याला येतोय साई. तू प्लीज वेड्यासारखं वागणार नाहीस. प्रॉमिस मी. श्री इथून एकटाच बोलत, पण साईराज त्याच्या वागण्यावर बोलण्यावर काहीच प्रतिसाद देत नव्हता. साई, श्री मोठ्याने ओरडला, पण फोनवर आता एक वेगळीच शांतता होती. आता पुढे. श्रीने फोन कट करून लगेचच साईच्या वडिलांना फोन फिरवला. खूप वेळ समोरून रिंग ऐकू येत होती, पण कोणीही फोन उचलत नव्हतं. फोन उचला प्लीज. श्री पॅनिक झालेला. रूममध्ये शतपावली सुरू झाली होती त्याची, आणि फायनली समोरून फोन उचलला गेला. हॅलो. साईच्या वडिलांचा कडक आवाज श्रीला ऐकू आला. काका, लवकर साईच्या रूममध्ये जाऊन तो नीट आहे का बघा, फास्ट. सुधीररावांनी म्हणजे साईच्या वडिलांनी फोन उचलल्या श्री त्यांना म्हणाला, काय झालं? सुधीररावांनी त्याला विचारलं. काका, डोंट वेस्ट टाइम, तुम्ही लगेच जाऊन बघा त्याला आणि फोन चालूच राहू दे. श्रीने असं म्हणताच सुधीररावांनी लगेचच साईची रूम गाठली. साई. बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साईला बघून सुधीररावांच्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली. फोन तसाच बाजूला ठेवत त्यांनी साईला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं. जवळपास 6 तासांनी श्री हॉस्पिटलमध्ये हजर राहिला. काकी, साई. एका बाकड्यावर बसलेल्या स्मिताताईंच्या म्हणजे साईच्या आईच्या बाजूला बसतच श्रीने त्यांना विचारलं. श्रीला बघून स्मिताताईंना रडूच कोसळली. श्रीच्या खांद्यावर डोकं टेकतच अश्रूंना वाट मोकळी केली त्यांनी. का असं वागतोय हा? आमचा जरा पण विचार नाही करत. दुपारी घाई गडबडीत बाहेर पडला तेव्हाच मला शंका आलेली की हा त्या मैत्रिणीला भेटायला गेला असणार. एवढं सजून दजून तर तो तिलाच भेटायला जातो ना. काय अवस्था करून ठेवलीये माझ्या मुलाची. तर वेळ लागायचं बाकी आहे त्याला. आम्ही म्हातारीने कोणाकडे बघून जगायचं तूच सांग. तू तरी समजव त्याला, आणि जमल्यास तुझ्यासोबत घेऊन जा. इथे असून पण नसल्यासारखा असतो तो. ना झोप असते त्याला ना भूक. काहीच कळत नाही या मुलाचे. खूप काळजी वाटते रे त्याची. स्मिताताई श्रीसमोर स्वतःचं मन हलकं करत असतात. पेशंट शुद्धीवर आल्यावर आम्हाला त्यांच्याकडून स्टेटमेंट लिहून घ्यावी लागेल. त्यांना सुसाईड करायला कोणी प्रवृत्त केलं की त्यांनी कोणत्या तरी डिप्रेशनमध्ये येऊन हे पाऊल उचललं याचा आम्हाला तपास करावा लागेल. हे पेशंट शुद्धीवर आल्याशिवाय नाही कळणार. पेशंट शुद्धीवर आल्यावर आम्हाला लगेच कळवा. इन्स्पेक्टर सुधीररावांसोबत बोलतच तिथून जाऊ लागतात. श्री त्यांचं सगळं बोलणं ऐकत होता. मी साईला बघून येतो, असं स्मिताताईंना बोलत श्री साईच्या रूममध्ये निघून आला. साई अगदी गाढ झोपेत होता. मनगटावरून धारदार चाकू फिरवल्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर पट्टी गुंडाळली होती. डोळ्यांखाली उमटलेल्या काळ्या वर्तुळाकडे बघता गेली कित्येक दिवस त्याची झोप झाली नसावी असं काहीसं दिसत श्रीला जाणवलं. त्याला अशा अवस्थेत बघून श्रीच्या डोळ्यात तुडुंब पाणी भरलं. कधी शुद्धीवर येणार हा? स्मिताताईंची चाहूल लागताच श्रीने स्वतःच्या डोळ्यांवरून हात फिरवला आणि त्यांना प्रश्न केला. डॉक्टर बोलले 2 दिवस तरी लागतील त्याला शुद्धीवर यायला. झोपेच्या गोळ्यांची संपूर्ण बाटली रिकामी केलीये त्याने. याने असं काय केलंय हे तुझ्यामुळे कळलं तरी आम्हाला, नाहीतर खूप अनर्थ झाला असता. स्मिताताई भावूक होतच म्हणाले. तुम्ही आणि काका घरी जावा. तू शुद्धीवर आल्यावर मी कळवतो तुम्हाला. साईच्या आई वडिलांची काळजी करतच श्री म्हणाले. सुधीररावांनी साईच्या रूममध्ये प्रवेश केला. श्रीचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं. हा इथे अशा अवस्थेत असताना आमचं घरी लक्ष लागेल का? सुधीररावांनी विचारलं. प्रेमाने साईच्या केसांवरून ते हात फिरवू लागले. मैथिलीने याला सुसाईड करायला प्रवृत्त केलं हे तुम्ही पोलिसांना सांगितलं? श्रीने प्रश्न केला. आवाजात भरपूर राग होता त्याच्या. त्याने नक्की का असं केलं हे तो शुद्धीवर आल्यावर कळेल. कितीही झालं तरी एका मुलीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. चुकीच्या तक्रारीमुळे तिच्या भविष्यावर त्याचा परिणाम नको व्हायला. सुधीरराव शांतपणेच म्हणाले. काका, प्रेमभंग केलाय तिने याचा. तुम्ही एवढं शांतपणे कसे बोलू शकताय? श्रीने विचारलं.
तू शुद्धीवर येईपर्यंत शांतच राहावं लागणार ना. पोलिसांना जे काही सांगायचंय ते तोच सांगेल. सुधीरराव श्रीला समजावतच म्हणाले. नाईलाजाने त्यांचं म्हणणं श्रीने पटवून घेतलं. तुम्ही दोघेही घरी जाऊन आराम करा, मी आहे त्याच्यासोबत. तसंच काही असेल तर मी कळवेन तुम्हाला, श्री म्हणाला. सुधीररावांनी आणि स्मिताताईने एकमेकांकडे पाहिले. खरं तर सुधीररावांना आणि स्मिताताईला तिथून जायचं नसतं, पण श्रीच्या हट्टापुढे त्यांचं काहीच चालत नाही. काळजी घे त्याची, केविलवाना चेहरा करत साईराजच्या केसांवरून हात फिरवतच स्मिताताई श्रीला म्हणाल्या आणि सुधीररावांसोबत इथून निघून गेल्या. श्री साई शेजारी स्वतःसाठी जागा करून बसला. साईराजचा हात त्याने स्वतःच्या हातात पकडला. एकटक साईराजकडे तो बघत होता. नकळत का होईना त्या दोघांचं बालपण श्रीच्या डोळ्यांसमोरून जाऊ लागलं. युथ काळात, जवळपास 15 वर्षांपूर्वी. काळजी घ्या हा त्याची, हेच वाक्य स्मिताताईंच्या तोंडून त्याने ऐकलं होतं. साईराजच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत स्मिताताई एका मावशीला म्हणत होत्या. त्याला पाळणा घरातील मावशींजवळ मोठ्या विश्वासाने सोपवत त्या कामावर जायला निघाल्या. साईराजने तोंड पाडतच स्वतःच्या आईला बाय केलं. श्री सुद्धा त्याच पाळणा घरात होता. दोघांची ओळख आणि मैत्री इथूनच झाली. श्री पुस्तकात डोकं खुपसून बसला होता. वय वर्ष फक्त 9. तसं बघायला गेलं तर श्री आणि साईराज दोघेही एकाच वयाचे. श्री अधूनमधून पुस्तकातून मान वर काढत साईराजकडे बघत होता. नवीन चेहरा त्याला त्या पाळणा घरात दिसत होता. साईराज सुद्धा आपल्याकडे बघतोय याची जाणीव झाली तसं श्रीने पुस्तक नजरेसमोर धरलं. पण तुझ्याकडे बघत नाही असं काहीसं तू साईराजला भासवत होता. थोडा वेळ तो असंच पुस्तक नजरेसमोरून धरत होता. नंतर त्याने नजरेसमोर धरलेलं पुस्तक बाजूला काढत साईराजकडे बघायला जाणार तसं वाह करत साईराज मोठ्यानेच त्याच्या अंगावर ओरडला. मम्मी! श्री घाबरला. घाबरतच दोन्ही हाताने स्वतःचे कान बंद करत डोळे घट्ट मिटून मोठ्यानेच तो ओरडला. हा हा घाबरट कुठचा. साईराज श्रीला हसू लागला. श्री डोळ्यात पाणी आणतच त्याच्याकडे बघत होता. तू माझ्याच वर्गात आहेस ना? मी तुला क्लासरूम मध्ये बघितलेलं. श्रीला प्रश्न करत साईराज त्याच्या बाजूला बसला. तो बाजूला बसलाय हे बघून श्री थोडं सरकून बसला. पाळणा घरातील कोणत्याच मुलासोबत बोलायचं नाही असं त्याच्या आईने त्याला शिकवले. माझ्याकडे बघ काय आहे. खिशातून 4-5 मेलडीची चॉकलेट काढून त्याने श्रीच्या पुढ्यात धरतच म्हणलं. श्रीने चॉकलेटवर एक नजर टाकत साईराजकडे पाहिलं. साईराजने भुवया उडवतच त्याला काय झालं म्हणून विचारलं. कोणी काही दिलेलं घ्यायचं नाही असं मम्मी बोलते, नको मला, असं म्हणत श्री साईराजच्या बाजूचा उठला. ओके, साईराजने खांदे उडवतच म्हटलं. एक चॉकलेट हातात पकडत उरलेली सगळी चॉकलेट त्याने पुन्हा खिशात खुपसली. हातात पकडलेल्या चॉकलेटचं रॅपर्स काढून चॉकलेट तोंडात टाकले. चॉकलेट चगळतच तो खोली बाहेर पडला. बाहेर येऊन बघतो तर त्याच्या वयापेक्षा थोडी मोठी मुलं श्रीला त्रास देत होती. श्रीच्या हातून त्यांनी त्याचं पुस्तक काढून घेतलेलं. ए दादा, दे ना माझं पुस्तक, फाटलं तर मम्मी ओरडेल मला. श्री रडतच त्यांना विनवणी करत त्यांच्या मागे फिरत. पण ती मुलं मात्र पुस्तक एकमेकांकडे फेकत त्यांना आणखीनच रडवत होती. ए, त्याचं पुस्तक परत दे हा त्याला, नाहीतर बघ मी काय करेल ते. साईराज मोठ्यानेच ओरडला. तसंच सगळ्यांनी स्वतःच्या माना त्याच्या दिशेने फिरवल्या. श्री तर स्वतःचे डोळे पुसत शांतपणे त्याच्याकडे बघू लागला. नाहीतर काय करशील रे? एक जण साईराज जवळ येत त्यांना धमकावू लागला. ह्याला म्हणतात साई का डिशून, असं म्हणत साईराजने हाताची मूठ केली ती हवेत गोलाकार फिरवत त्याच्या समोरच उभ्या असलेल्या मुलाच्या पोटावर आदळली. साईचा बुक्का पोटात बसताच तो मुलगा कळवळू लागला. बाकीची मुलं साईला मारायला म्हणून त्याच्या दिशेने येऊ लागली. तसं साई खाली पडलेले दगड उचलत त्या मुलांवर फेकून मारू लागला. काय चाललंय इथे? सगळ्या मुलांना सांभाळणाऱ्या मावशी इथे येतच ओरडू लागल्या. सगळ्यांनी मिळून
साईराजची तक्रार त्यांच्याकडे केली. तुला येऊन 1 दिवस नाही झाला आणि तू असं मस्ती करतोयस, तुझ्या आई पप्पांकडे कंप्लेंटच करते तुझी. असं म्हणत त्या मावशींनी साईराजचा कान बोटांच्या चिमटीत धरला आणि त्याला ओढतच तिथून आपल्यासोबत घेऊन जाऊ लागले. आपल्यामुळे साईराजला ओरडा पडतोय हे बघून श्री रडतच त्याच्याकडे बघू लागले. साईराजने आपल्या उजव्या हाताची मूठ केली. त्या मुठीतून त्याने अंगठा आणि तर्जनी बाहेर काढली. तर्जनीने अंगठा बाहेर काढलेले मूठ ओठांजवळ धरत गोड स्मित त्याने श्रीला दिलं आणि त्याला सुद्धा हस असं म्हणाला. श्रीने स्वतःचे डोळे पुसले आणि ओठांवर स्मित आणत तो त्याच्याकडे पाहू लागला. मावशीने साईराजला एका खोलीत आणलं. खबरदार जर या खोलीबाहेर पाय जरी ठेवलास तर. मावशींनी साईराजला दम दिला. मला पाणी हवंय, साईराज मावशीला म्हणाला. पाणी वगैरे काहीही मिळणार नाही, मावशी त्याच्यावर ओरडल्या. नजरेने राग दाखवत त्या तिथून निघून गेल्या. साईराज त्यांना पुन्हा आवाज देणार पण श्रीने स्वतःची वॉटर बॅग त्याच्यासमोर धरली. थँक्स असं म्हणत साईराजने श्रीकडून पाण्याची बाटली घेतली आणि त्याने दिलेल्या बाटलीतून तो पाणी पिऊ लागला. माझं नाव साईराज आहे, पण सगळे मला साईज बोलतात. तू पण मला साईज. तुझं नाव काय आहे? साईराजने विचारलं. श्री, पण सगळे मला श्रीच बोलतात, श्री म्हणाला. साईराजने परत केलेली बाटली तो हलवत होता. साईराजने त्याच्या वॉटर बॅग मधलं सगळं पाणी संपवलं होतं. तू माझं सगळं पाणी का संपवलंस? श्री पुन्हा रडू लागला. तू सारखं रडत काय बसतोस रे? हे धर चॉकलेट, मी तुझी वॉटर बॅग परत आणून देतो. असं म्हणत साईराज स्वयंपाकघरात शिरला. तिथे कोणी नाही हे बघून ओट्यावर असलेल्या कळशीतून पाणी घेत श्रीच्या वॉटर बॅगेत त्याने भरलं. ही तुझी वॉटर बॅग, खुश. तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगत जा. साईच्या डिशूम सोबत कोणीच शिकत नाही. श्रीकडे त्याची वॉटर बॅग सोपवतच साईराज म्हणाला. थँक्स. पाण्याने भरलेली बॉटल बघून श्रीच्या ओठांवर स्मित उमटलं. मग फ्रेंड्स? साईराजने उजव्या हाताशी मूठ करतच त्याच्यासमोर धरली. फ्रेंड्स? श्रीने स्वतःच्या हाताची मूठ साईराजच्या हातावर आदळली. त्या क्षणापासून दोघांचीही अगदी चांगलीच गट्टी जमली. दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबात करमत नव्हतं. साई, तू बोलला सर येणार नाही. बघ, कामत सर आले. तू उगाच मला आज स्कूलमध्ये घेऊन आलास. मी तुला बोलत होतो, मला होमवर्क करायला वेळच नाही मिळाला. माझा होमवर्क पण नाही झाला, पण तू ऐकतच नाहीस. मला मार नाही खायचा यार, मला भीती वाटते. हे सर खूप जोरात मारतात. श्री मार खाण्याआधीच रडू लागलेला. कामत सरांनी 4th Bच्या वर्गात प्रवेश करताच जशी श्रीची अवस्था झालेली तशीच काहीशी अवस्था वर्गातील इतर विद्यार्थ्यांची झालेली. सरांनी हजेरी न घेता सुरुवातीच्या बाकड्यावरून प्रत्येक विद्यार्थ्याला छडीच्या धारेवर पकडायला सुरुवात केली होती. आई ग! साई कळवळतच रडू लागला. साईच्या आवाजाने संपूर्ण वर्गात एक वेगळीच शांतता निर्माण झाली. आ मम्मी! साई पोट धरतच उभं राहिला. पण दुसऱ्या क्षणी पोट धरत तो जमिनीवर झोपून लोळू लागला. साई! श्री घाबरतच त्याला काय झालं म्हणून बघू लागले. सर सुद्धा त्याच्या जवळ आले. साईराज, काय झालंय? पोट धरून जमिनीवर लोळणाऱ्या साईराजला बघून सर सुद्धा घाबरली. काय झालं असेल साईराजला? कळेलच पुढील भाग. धन्यवाद.